चिंतेची बातमी सोलापूरमधनं। सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा बळी गेल्यानंतरही प्रशासन काही जागं झालेलं दिसत नाहीये। शहरातल्या अनेक भागात अद्यापही अशुद्ध आणि दूषित पाण्याचाच पाणी पुरवठा केला जातोय। शहरातल्या कुचन परिसरात तर नागरिकांना चक्क काळ्या पाण्याचा पुरवठा होतोय। त्यामुळे महापालिकेच्या कारभारावरती तीव्र संताप व्यक्त होतोय। सोलापूरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा। नळावाटे येतंय काळकुट्ट पाणी। नियमित पाणी पुरवठ्यासाठी नागरिक रस्त्यावर। सोलापूरच्या कुचन परिसरात पालिकेच्या नळातून येणारे हे पाणी पहा। गेल्या महिनाभर परिसरातील नागरिकांना याच काळ्या कुट्ट रंगाच्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागतोय। याबाबत पालिकेकडे तक्रार केली असता केवळ सर्वेक्षण करण्यात येतं, पण शुद्ध पाणी काही मिळत नाहीये। 1 महिन्यापासून पाण्यात 1 ते 2 महिने झाले पाण्याची खूपच अडचण चाललेली आहे। एक तर या एरियाला सरकारी नळ नाही किंवा बोर नाही, विहीर नाही, तलाव नाही किंवा कुठलीही पाण्याची सोय नसल्यामुळे 8 दिवसाला एकदा पाणी सोडतात। ते पण पाणी पाहिजे असं पाणी पुरवठा होत नाही। पाण्याचं प्रेशर कमी असतोय तरी 1 किंवा 2 तासात पाणी बंद करून टाकणार। मग याच्या पुढे आम्ही केलं काय पाहिजे? जी अवस्था कुचन परिसरातील नागरिकांची तीच बाबू जगजीवनराम वस्तीतील नागरिकांची सुद्धा आहे। या वस्तीत 2 दिवसांपूर्वीच 2 शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला होता। यानंतर पालिकेने इथल्या पाण्याचं सर्वेक्षण केलं असता तब्बल 80 घरांमधील साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या। हे डेअरीचं पाण्यामुळे होतं सर। डेअरीचं पाणी आणि मच्छर, ते डेअरीचं पाणी आणि पाईप पिण्याचं पाणी एकच झालं ते, त्यामुळं असं होतं सर। आणि काल पण एक मुलगा गौरव शंकर मित्रे त्यांनी पण आज लय सिरियस ICU मध्ये सर, त्याला पण उलट्या जुलाब झाल्या। शहरातल्या इतर भागात सुद्धा पाण्याची तीच बोंब आहे। होडगी रोड, शिवशाही नगर, हत्तुरे वस्ती, प्रभाग क्रमांक 25 मधील रेवण सिद्धेश्वर नगर, शंकर नगर आणि बसवेश्वर नगर या भागात 8 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय, तोही केवळ अर्धा ते 1 तास। गेले 2 महिने होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक चांगले संतप्त झाले। महापालिकेच्या मनमानी विरोधात रविवारी रात्री हे नागरिक रस्त्यावरती उतरले होते। ऐन उन्हाळ्यामध्ये आता मागच्या रमजान सणामध्ये सुद्धा आमच्या इथल्या भागात लोकांना पाणी व्यवस्थित मिळालं नाही, वेळेवर मिळालं नाही। आणि तरीसुद्धा आम्ही सांगितल्यानंतर आता या सीझनला आम्ही या पाणीच्या वेळेला आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करू असं वरच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं। त्यानुसार बैठकी लावल्यानंतर सुद्धा दरवेळेस सुद्धा यावेळी सुद्धा पाणी अजिबात आलेलं नाही आहे। सोलापुरातील उन्हाचा पारा 42 अंशांच्या पुढे आहे। त्यातच पाण्याची मागणी वाढली आहे। पालिकेकडून 8 ते 15 दिवसात पाणी पुरवलं जात आहे, ते सुद्धा दूषित आणि दुर्गंधीयुक्त। या पाण्याने 2 मुलींचा बळी घेतलाय। आणखीन बळी जाण्यापासून रोखण्यासाठी पालिकेने वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।